आता आम्ही निघालो आहे शिवकरला अँड मामा आलेला आहे आमचा. सो गाईज आम्ही माझ्या घरातून म्हणजे डोंबिवलीच्या घरातून इकडे मापे सर्कलच्या इथे आलो आणि ओला ऑटोने आलो. आम्ही चाललो आहे शिमग्याला माझ्या आजोळी. सो चला. सो गाईज आम्ही आता खेडला पोचलो आहे. इट्स ऑलमोस्ट 7:45. खेडमध्ये हे मंदिर आहे कालकाई देवीचं. तिचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. गावच्या घरी पोचताच आम्हाला मेसेज येतो घरी की देव 10 मिनिटात येतोय. पटापट तयारी केली आणि देवाच्या स्वागताला उभे राहिलो. ज्यांनी कोटेश्वरीचा नाव घेतलं कोमल शिरसाट ना. झालं ना. आता आम्ही चाललो आहे हरनाई बीचला आणि सगळे रेडी आहे. मामाची वाट बघतोय आम्ही. गाडी घेऊन येते तो. हां. सो गाईज जसं तुम्हाला मी सांगितलेलं की आता आम्ही चाललो आहे बंदरावरती आणि सो CNG पंपवरती आता थांबलेलो आहे आम्ही आणि खूप लाईन आहे. मी तुम्हाला दाखवते लाईन केवढी आणि आमची गाडी कुठे आणि अजून आम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे. सो चला. तो मामा आमचा तिकडे आहे ह्या गाडीच्या पाठीमागे आणि ही एवढी मोठी लाईन आहे CNG साठी. गुड लक टू अस. आता आम्ही पोचलो आहे बंदरावरती आणि इकडे खूप भरपूर लाईक स्वस्त मच्छी वगैरे मिळतात. सो आपण चेक करूया. पूर्ण मच्छी मार्केट आहे. मम्मी तुला काय वाटतं तू काय घेणार? मला सोडेच घ्यायचे. सोडे तर भेटतं आपल्या तिकडे. सोडे घेणार ते बघणार आहे. ओके. तो मम्मी सोडे घेणार आहे आणि मोठी कोलबी बघताय घ्यायचं की नाही. सगळे वेगळे भाव सांगतात. सो वी विल टेक फ्रॉम दी बेस्ट. सांगतात फक्त विचार करायचा आणि बोलायचं. मुंबईपेक्षा जास्त भाव आहे सांगतात. हलवा कसं आहे? 1500 बोलले आहेत ह्या हलव्याचे. ते गंभीर डिस्कशन चालू आहे. 400 रुपये वाटा सांगितलाय कोलबीचा. हा हरनाई किल्ला आहे.
होते 900ला दिलेत. ओके, वेल डन मम्मी. आता आम्ही परत दापोलीला चाललो आहे. आम्ही रात्री समथिंग 9:30ला पोचलो इकडे शिवतरात. परत चाललो आहे आम्ही सडवलीत दापोलीमध्ये, कारण माझी बहीण मोबाईल विसरली. सो आता परत तिकडे जाऊ, देवीचं दर्शन घेऊ आणि रिटर्न येऊ. आयफोन विसरलेली ती. तर आम्ही आलो आहे सर्वेशच्या गावी, म्हणजेच सडवलीमध्ये. तसं मी बोलली की माझी बहीण मोबाईल विसरलेली यांच्या घरी, काल रात्री आलेलो तेव्हा. सो मी आले आणि तुम्हाला मी गाव दाखवते कसं आहे. इथला खूप सुंदर आहे. चाललो आहे मामीची बाग बघायला. आणि हे सगळे आहे नारळीची आणि सुपारीची प्लस कोकमाची झाडं आणि फणसाचं झाड पण आहे. हे दोघं जण आता चालले आहेत, मामा आणि मंदार. स्वतःला लाईक हिरो समजतायत. बघूया आता हे काय करतायत. फणस काढायला गेलेत. बोलतात आम्ही दोघं जण चढू आणि काढू. बघूया कसे काढतायत हे फणस चढून. ते पण आम्ही निखिल आणि आम्ही फक्त मजा बघणार. चला दाखवते तुम्हाला. अरे मध्ये ये नको. निखिल थोड़ा पुढे पकड़ा. आम्हाला एक रशी पण पकडले. रशी पकडले मामा. रशी मी पकडले. ओके डन. मिशन कंप्लीट. मामा सक्सेस. सो आता आम्ही चाललोय गाव देवीच्या पाया पडायला. काय बोलतोस? नवरात्रीला त्या मूर्तीच्या बाजूनी फेरी मारून वाघ निघून जातो. माणसं असं ते काय करत नाही. असा प्रथा आहे, ऐकलंय मी पण. हे गाईज, आता आपण चाललो आहे कच्ची करवंद काढायला. कच्ची करवंदाची आपण चटणी करू शकतो. सो आम्ही ऑलरेडी अर्धी पिशवी भरली आहे कच्च्या करवंदानी. आता बघतो दुसरीकडे कुठे चांगली मोठी मोठी करवंद मिळत आहेत. करवंद काढतो मामा. आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता थेट मुंबईमध्ये भेटू. सो सगळ्यांना जर्नी कशी वाटली? मस्त. अरे आवाज लो का आहे तुमचा? खाली बोला. सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा
आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.